दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजवरून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे आपण समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथाचं चिंतन करतो आहोत, त्यातल्या समासांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण दशक 18 समास 2 सर्वज्ञ संग निरूपण हा समास पाहिला। जाणत्यापाशी जाऊन जाणकार माणसापाशी जाऊन आपण ज्ञानार्जन करावं असं समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगतायत। आज आपल्याला दशक 18 समास 3 निस्पृह शिकवण हा समास पाहायचा आहे। आपल्याला माहिती आहे की समर्थ कमालीचे निस्पृह होते। स्वतः राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं राज्य समर्थांच्या झोळीमध्ये टाकलं। समर्थांनी ती सनद, त्याला चाफळची सनद असं म्हणतात, ती सगळी राज्य भिक्षा म्हणून दिलेलं तो कागद सगळ्या राजांना परत केला आणि सांगितलं
विश्वस्त म्हणून तुम्ही हे राज्य चालवावं, हे स्वराज्य निर्माण व्हावं, ही तर परमेश्वराची योजना आहे आणि तुम्ही विश्वस्त म्हणून हे राज्य चालवा. असंख्य किल्ले आपल्याला माहिती आहे की राजे गेले तेव्हा 365 किल्ले त्यांच्या अखत्यारीत होते. 2-4 किल्ले समर्थांना मागता आले नसते का मठांसाठी? पण मोठ्या मिनतवारीने, मोठ्या आग्रहाने राजांनी सांगितलं तेव्हा समर्थ सज्जनगडावर येऊन राहिले. मोठा अभिमानाचा प्रसंग आहे आपल्या सगळ्यांसाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी या संतांच्या मांदियाळीमध्ये केवळ एक समर्थ रामदास, त्यांना आपला परळीचा किल्ला, त्यालाच अश्वलायनगड असंही म्हणतात, तो किल्ला राजांनी समर्थांना दिला. आपण त्या किल्ल्यावर, त्या सज्जनगडावर गेल्यानंतर आपल्यापैकी बरेच जण तिथे जाऊन आलेले आहेत. राजांनी दिलेला पलंग आहे तो अजूनही तिथं आहे. समर्थांनी वापरलेल्या वस्तू, एकूण 14 वस्तू गडावर शेज घरामध्ये आहेत, वस्तू आहेत. आणि आपले सगळ्यांचे हृदयस्थ असलेले समर्थ रामदास स्वामी सुद्धा तिथं समाधीच्या रूपाने विराजमान आहेत. अत्यंत निस्पृह असलेलं हे व्यक्तिमत्व, निस्पृहता किती असावी याचे अनेक प्रसंग, अनेक संदर्भ आपल्याला समर्थांच्या चरित्रामध्ये मिळतात. एकूण 4 समास दासबोधामध्ये निस्पृहतेवर समर्थ रामदासांनी घेतलेले आहेत. त्यामुळे एखाद्या विषयाला किती प्रकर्षाने पुढे आणावं ते वारंवार सांगावं. निस्पृहता जर माणसाजवळ नसेल, त्याचा हव्यास जर कमी होत नसेल, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तर तो पारमार्थिक क्षेत्रामध्ये साधना करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. हे आपण अनेक आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण अनुभवलेले. अनेक लोक आपल्याकडे येतात किंवा आपण त्यांना जवळून पाहतो, त्यांना काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर त्यांना त्यांचा रोष पत्करून घ्यावा लागतो, आपल्याला ओढवून घ्यावा लागतो. 4 समास समर्थ रामदासांनी निस्पृहता या विषयावर घेतले. दशक 11 समास 10, दशक 14 समास 1, दशक 15 समास 2 आणि दशक 18 समास 3. 4 समास समर्थ रामदासांनी निस्पृहता कशी असली पाहिजे महंताजवळ, साधकाजवळ, ते सांगण्यासाठी खर्च केलेले आहेत. आणि एवढं सगळं निस्पृहतेविषयी सांगून समर्थांना खरं तर ही निस्पृहता, एखादा महंत असेल, मठपती म्हणून बसलेला असेल, तर तो त्या मठापुरता मर्यादित आहे. पण समर्थ रामदासांना हा मठपती, हा ज्ञानी महंत, हा साधक, त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपलं जीवन वाहिलं पाहिजे, व्यतीत केलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि मग जेव्हा समाजामध्ये असा साधक जाईल, असा ज्ञानी महंत समाजामध्ये जाईल, तेव्हा त्याला त्या समाजामध्ये गेल्यानंतर, लोकांच्या घरी गेल्यानंतर हे पाहिजे, ते पाहिजे, अशी मनामध्ये त्याच्या कुठल्याही प्रकारची आस उत्पन्न होऊ नये, म्हणून समर्थांनी निस्पृहता एवढी विस्ताराने सांगितलेली आहे. कारण तो लोकांमध्ये जातोय, त्याला लोकसंग्रह करायचा आहे, लोकसंघटन करायचं आहे.
मग लोकांच्या घरी जावं लागेल, समाजामध्ये मिसळावं लागेल. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आस किंवा ध्यास किंवा आसक्ती निर्माण होऊ नये म्हणून समर्थ रामदासांनी या समासामध्ये निस्पृहता यावर विवेचन केलेलं आहे. या समासाच्या पहिल्याच ओवीत समर्थांनी नरदेहाचं महत्व वर्णन केलंय आणि विवेकाधिष्ठित वैराग्य हे किती महत्वाचं आहे. त्याशिवाय महंत किंवा तो ज्ञानी अधिकारी पुरुष समाजामध्ये जाऊन समाजाचं लोकसंघटन, समाजाचं जागरण, समाजाचं उन्नयन करू शकणार नाही असं समर्थ या समासात सांगतात. ओवी क्रमांक 2 ते 11 या ओव्यांमध्ये असा माणूस आळस, कुसंगती, करंट लक्षण यामुळे आपल्या आयुष्याचा कसा नाश करून घेतो हे समर्थांनी या समासामध्ये सांगितले. निस्पृहता हा विषय आहेच आहे, परंतु सामान्यपणे जो नरदेह मिळालेला आहे माणसाला, तो नरदेह किती दुर्लभ आहे आणि तो आपण कसा वाया घालवतो ते समर्थ या ओव्यांमध्ये सांगतात. विवेक शब्द अनेक वेळा या समासामध्ये आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये 358 वेळा विवेक शब्द आलेला आहे. अविवेकी माणूस आळशी असतो, तो चंगळवादी होतो, एनकेन प्रकारे पैसा मिळवणे, संपत्ती जमवणे आणि ती मग तशीच खर्च करणे असा त्याचा कल होतो. आणि जोपर्यंत त्याच्याकडे पैसे असतात, जोपर्यंत त्याच्याकडे संपत्ती असते, तोपर्यंत लोकही त्याची वाहवा करतात, तोंड देखलेपणा करतात, तोंडावर स्तुती करतात. जोवरी पैसा तोवरी वैसा अशी त्याची अवस्था असते. पण ज्या दिवशी तो निर्धन होतो, विपन्नावस्थेत जातो, तेव्हा त्याला कुणी जवळ करत नाही आणि तेव्हा त्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण किती वाईट वागलो आणि आपलं हे अत्यंत दुर्लभ असा नरदेह मिळालेला आपण किती वाया घालवला याचं वैषम्य त्याला वाटत असतं. ओवी क्रमांक 12 पासून पुढच्या 8 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी आत्मोन्नतीचा मार्ग सांगितलेला आहे आणि याच्यामध्येच या समासाचा समारोप सुद्धा केलेला आहे. या समासातल्या काही ओव्या आपण आज पाहूया. 4 समास या निस्पृह विषयावर, निस्पृह लक्षणावर, निस्पृह माणूस कसा असावा यावर समर्थांना खर्च करावे लागले. त्यामुळे हा विषय आपल्या सगळ्यांना अगदी अंतःकरणात दृढपणे बसला पाहिजे की समर्थांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आहेत. दत्तात्रय स्वामींना गायी पाहिजे म्हणून कल्याण स्वामींनी राजांजवळ, आपल्याला तो प्रसंग माहिती आहे, आपण मागे पाहिलेला आहे. शिष्योत्तम कल्याण, अत्यंत भावुक कल्याण, पट्टशिष्य कल्याण. राजांना अंगारा नेऊन देतो काय, राजांनी त्याचं आगत स्वागत करावं काय आणि कल्याण स्वामींना त्यांनी आग्रहाने विचारावं की काही काम असेल तर सांगा, काही काम असेल तर सांगा. तेव्हा कल्याण स्वामींनी 12 गायी आपल्या भावाच्या मठासाठी मागितल्या. बरं, कल्याण स्वामींच्या मनामध्ये काहीतरी आहे का? कल्याण स्वामींनी येऊन समर्थांना सांगितलं सुद्धा की मी हे असं राजांकडे मागितलंय. समर्थांनी कल्याण स्वामींचं ताडण केलेलं आहे आणि निस्पृहाने कसं वागलं पाहिजे असा आदर्श आपल्या शिष्यांच्या समोर ठेवला तर ठेवून नाही चालणार असं समर्थ कल्याण स्वामींना त्यांनी सुनावलेलं आहे. दशक 18 समास 3 निस्पृह शिकवण. श्रीराम समर्थ श्रीराम. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पहावा श्रीराम. समर्थांनी काही काही ठिकाणी शब्द सावकाश वापरलेला आहे. घाई नको.
कारण पटकन सोडून द्या, निष्प्रह व्हा असं म्हणून नाही चालणार आहे. जन्मोजन्मीचे संस्कार आहेत. जन्मापासून या आयुष्यामध्ये, या जन्मामध्ये सुद्धा आम्हाला लहानपणापासून पाहिजे पाहिजे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हा ध्यास आम्हाला कशाचा असला पाहिजे? आम्हाला ग्रंथांचा ध्यास असला पाहिजे. हा ग्रंथ आहे का नाहीये, मग तुम्ही आणला पाहिजे, तो मिळवला पाहिजे, माझ्या संग्रही असला पाहिजे. समर्थांचं चरित्र एक प्रकार, दोन प्रकार, नानासाहेब देवांनी लिहिलेले 3 खंड माझ्याकडे असले पाहिजेत. पैणिटकर गुरुजींनी लिहिलेलं समर्थ चरित्र माझ्याकडे असलं पाहिजे. कराडचे तो ग्रंथही माझ्याकडे आहे. असे अनेक चरित्रात्मक ग्रंथ आपल्याकडे असले पाहिजेत. आपल्याकडे मनाच्या श्लोकांवरचे ग्रंथ असले पाहिजेत. परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींनी लिहिलेला मनोवध आमच्याकडे असला पाहिजे. मिरजेचे डॉक्टर प्राणी, डॉक्टर राध प्राणी, त्यांचा मनोबत स्वाध्याय आमच्याकडे असला पाहिजे. भास्कर बुवांनी लिहिलेले मनाचे श्लोक आमच्याकडे असले पाहिजेत. कारण या सगळीकडे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा विचार आहे. एका शब्दाचे अनेक आयाम आपल्याला तिथं समजतात. यासाठी आपला हव्यास असला पाहिजे. समर्थांच्या समाधीवरच्या गंधाचं लेपन, त्याच्या गंधगोळ्या आपल्याकडे असल्या पाहिजेत. आपला दिवस, आपलं स्नान झाल्यानंतर त्या गंधाचा तो गंध आपल्या मस्तकी असला पाहिजे, आपल्या कपाळी असला पाहिजे. असा ध्यास आपल्याला असला पाहिजे. किती कपडे, किती साड्या, किती प्लॉट, किती फ्लॅट आणि किती जमीन, किती हव्यास आहे. आणि समर्थांची निस्पृहता किती आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. खेत्रीचे महाराज, त्यांचे खूप घनिष्ठ संबंध झाले. महाराजांनी त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्याकडे बोलावलं आणि स्वामी विवेकानंदांच्या त्या तिथल्या वास्तव्यामध्ये त्यांनी एके दिवशी असं ठरवलं की स्वामी विवेकानंदांची आपण पाद्यपूजा करूया. म्हणून त्यांनी सगळी तयारी केली. दिवाणखान्यामध्ये सगळी मंडळी बोलावली. स्वामी विवेकानंदांना पाचारण केलं मोठ्या अगत्याने, आदराने, आणि त्यांची पाद्यपूजा करायची आहे म्हणून सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणाले, नाही, हे माझ्या तत्वात बसत नाही, मी माझी पाद्यपूजा करून घेणार नाही. 2-4 दिवसानंतर स्वामीजी निघाले. तेव्हा महाराजांनी विचारलं, एक पिशवी दिली, पैशांचं पाकिट दिलं. ते म्हणाले, मला काहीच गरज नाही ह्याची. ते म्हणाले, महाराज म्हणाले की मी किमान तिकीट तरी काढून देऊ द्या मला तुमचं. ते म्हणाले, ठीक आहे, माझं तिकीट तुम्ही काढून द्या. ते तिकीट काढून दिलं. स्वामी विवेकानंदांनी आले ज्या वस्त्रानिशी त्या घरात गेले होते, त्या राजमहालात गेले होते, त्याच वस्त्रानिशी ते बाहेर पडले. किती निस्पृहता असली पाहिजे. राजाचा आदरातिथ्य आहे, अगत्यपूर्वक राजा देतो आहे, पण आपलं कमंडलू आणि आपली कुबडी घेऊन समर्थ सगळीकडे फिरतायत. समर्थांची स्थावर जंगम मालमत्ता काय होती, स्थूळ इस्टेट काय होती, समर्थांची स्थूळ संपत्ती काय होती, असा एक प्रश्न आहे समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी. कुबडी, छाटी, कमंडलू आणि माळ, ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं. स्वामी विवेकानंदांनी आयुष्यात केवळ एकदाच आपल्या हातात बॅग घेतली आणि ती म्हणजे शिकागोला जाताना. आयुष्यात एकदाच. किती निस्संगपणा आहे, किती निर्मोही अवस्था आहे. आणि ती बॅगही नंतर कुणीतरी चोरून नेली. त्या बॅगमध्ये शिफारस पत्र वगैरे सगळं होतं.
तेही चोरून नेलं कोणीतरी. समर्थ म्हणतात, दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. दुर्लभ म्हणजे दुर्लभ. हे शरीर मिळणंच हे दुर्लभ आहे. आणि नरदेह मिळून सुद्धा, मानवी जीवनामध्ये नरदेह मिळून सुद्धा आयुष्य किती मिळेल हेही माहिती नाही. 50, 55, 60, 70 झाली. आमच्या शास्त्रांनी, आमच्या ग्रंथांनी, आमच्या उपनिषदांनी 100 वर्षाचं आयुष्य मागितलेलं आहे. 4 आश्रम सांगितलेले आहेत. पण सगळ्यांच्या नशिबी येतं का हे? समर्थांची स्वगुण परीक्षा अ व क मध्ये आपल्याला माहिती आहे. खांडोनी काढी ती, तुकडे करून काढावे लागतात. आडवं आलं, काय 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 प्रकार समर्थांनी सांगितले. जन्म झाला तर आई गेली, बरं आई राहिली तर याला काही दुखणी भानी लागली, कसा तरी वाढला, किती व्याधी मागे लागल्या. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य. हे शरीर, मानवी देह मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि हे दुर्लभ आयुष्य मिळाल्यानंतर किती वर्ष जगणार आम्ही हे आम्हाला माहिती नाहीये. ही परमेश्वराची मोठी कृपा आहे की 50-60 वर्ष झाली आम्ही जगतो आहोत. आणि आम्हाला आमच्या जगण्याचं एक सूत्र सापडलेलं आहे. ते आहे समर्थ रामदासांचा ग्रंथराज दासबोध, समर्थांचं वाङ्मय, समर्थांचे मनाचे श्लोक, समर्थांची पत्र, समर्थांची गद्य पत्र, पद्यपत्र, किती प्रकारचे अभंग, काय सगळा त्याचा पुढे उल्लेख आलाय. असं एवढं आपल्याला आयुष्य मिळालंय. मुळात हा नरदेह मिळाला आणि जाण येईपर्यंत आपण जगतो आहोत. समर्थ म्हणतात, याचा करू नये नाश, दास म्हणे सावकास, विवेके पहावा. विवेकाने पहा, याचा विचार केला पाहिजे. घाई नको. आज समजले म्हणजे मी उद्यापासून लगेचच पारायण करून टाकीन, महिनाभरामध्ये सगळं समर्थांचं वाङ्मय वाचून टाकीन, असं नाही करता उपयोगी. डोळे जातील. मुळात समर्थांचा सावकाश हा सांगण्याचा उद्देश असा आहे की तो जो नाश आपण आतापर्यंत 5, 25, 30, 40, 50 वर्ष केला, आपल्या आयुष्याचा जो नाश आपण केला, तो एवढ्या लवकर पटकन आपण ट्रॅक नाही बदलू शकत. म्हणून सावकाश, आस्ते आस्ते, एकदम नाही बदलणार. जन्मोजन्मीचे संस्कार आहेत त्यावर. हव्यास आहे, ध्यास आहे, आसक्ती आहे, लिप्तता आहे. मग हे सगळं काढायचंय ते एका क्षणात कसं बदलेल? त्याला वेळ द्यावा लागेल. मानवी स्वभाव आहे. अनेक मोहांचे अनेक जाल आपल्या समोर पडलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा हे आंतरजाल आहे, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. याच्या माध्यमातूनच हे सगळं चाललंय. पण समर्थ म्हणतात, सावकाश विवेक पहावा. याचा विचार केला पाहिजे आणि विवेकाने विचार केला पाहिजे. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे श्रीराम. उत्तम विवेक केला पाहिजे. सारासार विवेक, आत्मानात्म विवेक, आणि तो नित्य करता आला पाहिजे. म्हणून नित्यानित्य विवेक हा उत्तम विवेक आहे. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. मूर्ख होतो माणूस. आयुष्य असंच निघून जातं, त्याला समजतही नाही कधी जन्म झाला आणि कधी चालला. जाताना मात्र टाचा घासतो. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे. रंकासारखा, बराड्यासारखा दिसतो. समर्थ म्हणतात त्याच्याकडे काही नाहीये, साधन संपत्ती नाहीये, घर नाहीये. समर्थ एका दासबोधामध्ये समासात म्हणतात का नाही, ल्याया नाही, नेसाया नाही, खाया नाही,
राहाया नाही खोपट. एखादं खोपट सुद्धा नाहीये, एखादी झोपडी नाहीये. 2 मजली 3 मजली बिल्डिंग कशी निर्माण व्हावी? प्रपंच आणि परमार्थ यशस्वीपणे आपण संपादन करता आला पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून समर्थ हे सांगतायत. आणि बेस काय आहे? निस्पृहता. म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं की निस्पृह माणूस कसं राहू शकेल. पण आपण पाहिलंय त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आशन. त्या भगवंताचं, त्या परब्रह्म स्वरूपाचं अखंड ध्यान जर लागलं तर तो कृपाळूपणे देतो आशन. काय हवंय काय नको तो सगळं देतो. म्हणून समर्थ म्हणतात, सर्व काळ संभाषण तदांशेची करावे. त्याचंच संभाषण केलं पाहिजे, त्याचाच विचार मनात बाणवला पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा विचार, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास, समर्थ वाङ्मय घरात असणं, याचाच विचार असला पाहिजे. हे आपले आपण केले, आळसे उदास नागवले, वाईट संगतीने बुडविले, देखत देखता श्रीराम. संगती कुणाची आहे हे महत्वाचं आहे. आम्ही कुणासोबत राहतो आहोत, आमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत, कोणत्या विचाराचे आहेत, हे महत्वाचे आहे. वाईट संगतीने बुडविले, देखत देखता, पाहता पाहता रसातळाला जाईल माणसाचं आयुष्य. माझ्या समोर उदाहरण आहेत अशी. लातूरला माझे एक मित्र आहेत. आज 15 वर्षाखाली 20 वर्षाखाली त्यांचा प्रिंटिंगचा बिझनेस लातूर जिल्ह्यात टॉपवर होता, टॉपवर. सगळी गव्हर्नमेंटची कामं, प्रायव्हेट खाजगी कामं, सगळी शाळा महाविद्यालयांची कामं सगळी त्यांच्याकडे यायची. पण एक दिवस असं झालं की संगतीच्या लोकांपासून दारू पिण्याची त्यांना सवय लागली. आणि पाहता पाहता 10 वर्षामध्ये बायको सोडून गेली, सगळं युनिट बंद पडलं, वडील गेले, वडिलांना ट्रीटमेंटसाठी पैसे सुद्धा नव्हते. अक्षरशः त्यांनी मला सांगितलं, आणि त्यांची माझी भेट कुठं झाली तुम्हाला सांगतो, सज्जनगडावर भेट झाली. रात्री शेजारती करून आम्ही आलो, एकाच रूम मध्ये थांबलो होतो. या गोष्टीलाही झाली 5-6 वर्ष. एकाच रूम मध्ये थांबलो होतो. मग सहज आपली चर्चा निघाली की तुम्ही कुठे असता, काय नाही, काय व्यवसाय वगैरे वगैरे. तिथून मित्रता निर्माण झाली. आणि त्यांनी मला रात्री 2:30 वाजेपर्यंत सगळी कहाणी सांगितली. माझ्या अंगावर अनेक वेळा रोमांच उभे राहिले की माणसाच्या आयुष्यामध्ये काय घटनाक्रम येऊ शकतो. दासबोधाचा समास, अनेक समास वाचत असताना मला माझे मित्र डोळ्यासमोर येतात. नाव सांगायची गरज नाहीये. आणि वडिलांना सवय होती की दासबोध वाचन करायचं. मी तुम्हाला सांगत होतो की वडिलांना, त्यांना ट्रीटमेंट करायला पैसे नव्हते. वडील औषध पाण्याविना गेले. त्यांना जे मिळालेले बक्षीस होते ते विकले त्यांनी. येईल त्या पैशाला विकले. कशासाठी? वडिलांच्या औषधोपचारासाठी नाही विकले, दारूच्या व्यसनापायी विकले. ते मला म्हणाले की मी कुठल्या गावामध्ये जरी गेलो, संध्याकाळ झाली की मी रेसलेस व्हायचो. मी म्हणलं, मग तुम्हाला कसं समजत होतं की या ठिकाणी की हे दुकान आहे, ते दुकान आहे? आता तर काय सगळं मोकळं झालेलं आहे. लोक रांगा लावून दारू विकत घेतात, जसं काय दुधाला रांग लागली आहे. रांगा लावून 2 दिवस पुढे बंद आहे, श्रावण महिना येणार आहे, ह्याच्यासाठी बंद, त्याच्यासाठी बंद. का 2 दिवस अगोदर रांग लागते? मला मोठं आश्चर्य वाटतं.
त्या काळामध्ये जेव्हा तोंड लपून हे सगळं चालायचं, दुकानं काही अशी उजागरपणे नव्हती. म्हणून मी त्यांना विचारलं, म्हणलं तुम्हाला कसं समजतं? ते म्हणाले, अशी जी माणसं असतात ना ती बरोबर लक्षात येतात आणि माणूस त्यांची दोस्ती करतो आणि तो बरोबर शोधून काढतो मिळतंय कुठं, कारण तो जगूच शकत नाही त्याच्याशिवाय. आणि असे ते माझे मित्र, त्यांना ते अल्कोहोलिक अनॉनिमस, ती जी एक संघटना आहे, तिथं त्यांना नेऊन टाकलं. 3, 3.5, 5, 4-5 महिने ते तिथं राहिले. आणि घरी आल्यानंतर घरामध्ये सगळं धुळधाण झालेली होती, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं होतं. आणि ते मला म्हणाले की माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा जे माझ्या वडिलांच्या हातात दासबोध होता, त्या दासबोधाने मला तारलं. दररोज एक समास माझे वडील वाचत होते आणि मी घरी गेल्यानंतर, त्या अल्कोहोलिक अनॉनिमस मधून घरी गेल्यानंतर मला तो दासबोध सापडला. आणि काय माहिती नाही, परंतु वडील माझ्या नजरेसमोर आले. मी वडिलांचा फोटो स्वच्छ केला आणि त्या दिवशीपासून दासबोध वाचायला चालू केला. हळूहळू धंद्यात जम बसला. मी आता दारूच्या स्पर्श करत नाही. आणि म्हणून दर 6 महिन्याला 4 महिन्याला वाटलं तेव्हा मी सज्जनगडावर येतो, 1-2 मुक्काम करतो. त्यांनी मला मोठ्या आग्रहाने लातूरला आल्यानंतर माझ्या हातचं पान तुम्ही खाऊन पहा म्हणून मला घरी बोलावलं होतं. आणि खरंच सांगतो मी, काय माणसाच्या हातात कला असते. 1.5-2 तासामध्ये 2 पानं मी त्यांनी तयार केलेली खाल्ली. समर्थ म्हणतात बघा, म्हणजे एक शब्द आहे समर्थांचा, वाईट संगतीने बुडविले देखत देखत. वाईट संगत, आणि पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं. खायला नाही, मग बायको सोडून गेली, सगळं हे झालं. नंतर ते आता स्थिर आहे, छान आहे, छान चाललेलं आहे. मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, काम चांडाळ उठिला तरुणपणी श्रीराम. बाळपण खेळता गेले, तारुण्य अवघे विषयाकडे वेचिले, वृद्धपणी व्याधी आले. समर्थ सांगतात की नाही दासबोधामध्ये, मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला, स्वच्छंदपणे स्वैरवर्तन, कुणाचा धरबंद नाही, वाटेल तसं वागायचं, वाटेल तसं राहायचं. पैसे आहेत ना, द्रव्य आहे हातात, त्याच्या बळावर. आणि दुसरी तारुण्यातली रग आहे. आता वाईट संगतही, त्यामुळे मग असे सगळे विकार, असे सगळे वाईट रस्ते, आपोआप माणूस त्या रस्त्याने जातो. काम चांडाळ उठिला तरुणपणी, पैसा आहे, कुसंगती आहे, मित्र बेकार आहेत, अशा वेळी अनेकविध रस्त्यांनी माणूस आपल्या आयुष्याचा नाश करून घेण्याची शक्यता आहे. मूर्ख, आळसी आणि तरुणा, सर्वविषयी दैन्यवाणा, काही मिळेना कोणा, काय म्हणावे श्रीराम. काही मिळेना म्हणजे याचं कुणाशी पटत नाही. कसं पटेल? चांगली माणसं ह्याच्याजवळ कशी जातील? काही मिळेना कोणा म्हणजे ह्याच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, घर आहे स्वतःचं, अंगातली रग आहे, ताकद आहे, तारुण्य आहे. समर्थ म्हणतात, मूर्ख, आळसी आणि तरुणा. मूर्ख आहे, कसं वागावं, कसं बोलावं हे समजत नाही, अभ्यास नीट करत नाही. आळशी आहे, आळस उदास नागवना, समर्थ सांगतात ना. आळशी आहे आणि तारुण्य आहे, सर्व विषयी दैन्यवाना. सगळे लोक याच्यापासून लांब आहेत, याची दयनीय अवस्था आहे. असं सगळं असताना सुद्धा कोण जाणार याच्याजवळ? काही मिळेना कोणा, काय म्हणावे श्रीराम. नीट बोलत नाही, नीट वागत नाही, याला फक्त तेच माणसं पाहिजेत.
पत्ते कुटावेत, दारू प्यावी, वाईट मार्गाला चालत राहावं, विषय भोग एवढंच त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं ध्येय जे आहे तर ते तेवढ्या पुरतच मर्यादित आहे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. वरून जसं पाहिजे तसं नाहीये. आता असा माणूस काही कपडे घालील, कशीही कपडे घालील, नवीन नवीन फॅशन आलेली, पैसा आहे विकत घेईल, काय काय खुजे कपडे घालील, अंग प्रदर्शन करील. आजकाल तर त्यावरच भर आहे सगळा. पुरुषांना अंगभर कपडेत आणि सगळ्या जाहिराती या स्त्रियांवर ठेवलेल्या आहेत. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. मग आण पिझ्झा, आण बर्गर, बाहेरून अन्न मागव, स्विगी आहे, झोमॅटो आहे, काय काय, घरात काही नाहीये. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी श्रीराम. बोलता येना, बैसता येना. आता याला जमणारच नाही ना. ते सगळी कुसंगत आहे. तोंडामध्ये मावा आहे, तोंडाला वास येतोय, कसा बोलेल हा? बोलता येना, बैसता येना, प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना, अभ्यासाकडे श्रीराम. त्याला चांगल्या मार्गाकडे येताच येणार नाही. बोलता येना. आमच्या नांदेडला काही वर्षाखाली, एक 5-6 वर्षाखालची गोष्ट आहे, आणि मला एका पोलिसांनी सांगितलं हे. ते आमच्या क्लिनिकला त्यांचे डॉग घेऊन येतात. पोलिसांकडे कुत्रे असतात शोधणारे. अहो, माणसामध्ये काय कमी, माणूस किती दुर्गुण आहे. समर्थांनी पाषाणाचं उदाहरण दिलं ना, तसं मी अनेक वेळा या कुत्र्यांचं उदाहरण देतो, या श्वानांचं उदाहरण देतो. काय हुशार आहेत ते. एकदा ऑर्डर दिली का हलत नाहीत जागचे. गार्ड म्हणून जर त्याच्याकडे एखादी वस्तू दिली तर कुणाला ते वस्तूला हात लावू देणार नाही, जागचा हलणार नाही. आपल्याला जमतं का असं? तासभर 1 दशक वाचायचं आहे. चातुर्मासातले सगळे बुधवार आम्हाला 1 दशक वाचायचं आहे. मांडी घालून नीट बसता येत नाहीये. ही मांडी खाली कर, ती मांडी वर कर, इकडे बस, तिकडे बस. पण ही शिकवलेली जी श्वान असतात, ट्रेन डॉग जे असतात, ते फार ओबिडियंट असतात. बोलता येना, बैसता येना. तर मला त्या पोलिसांनी विशेष तो सांगायचा होता की त्यांनी मला असं सांगितलं की तेव्हा इथं लक्ष्मीनारायण म्हणून होते SP. आता ते 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आणि त्या मला पोलिसांनी सांगितलं, कॉन्स्टेबलनी, तो म्हणाला आता भरती चालू आहे, आम्ही सगळे त्याच्यातच बिझी आहोत. तर म्हणलं काय तुमच्याकडे शारीरिक एलिजिबिलिटी ही जास्त महत्वाची आहे वगैरे. तर तो म्हणला हो, पण आता काय झालं सर, म्हणला की आमच्या साहेबांनी सांगितलंय, कॅन्डिडेट समोर आला का त्याला आ करायला लावायचं आणि 4 बोटं त्याची त्यालाच सांगायचं, आ कर आणि 4 बोटं तोंडात घाल. म्हणलं त्याच्याने काय होतंय? त्यांनी मला सांगितलं, तो म्हणला जर गुटखा मावा खाल्ला तर तोंड 4 बोटं जाईल एवढं उघडतच नाही म्हणला. ह्याचं तिथंच रिजेक्ट, पुढची टेस्टच नाही त्याला. धावणे, पळणे, काय असेल, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, शारीरिक स्पर्धा, काही नाही, घरी जा. तोंड उघडून 4 बोट मध्ये जात नाहीयेत का? मावा, गुटखा, काय काय मिळतंय ते. आणि आता लॉकडाऊन मध्ये ते मिळत नाहीये. त्यामुळे जी वस्तू 2-2.5 रुपयाची ती 10-10 रुपयाला विकत घ्यावी लागते. किती पुड्या लागतात दिवसातून. आणि सगळीकडे मग रांगोळ्या, इकडे पिचकर, तिकडे पिच करून टाक, पिचकाऱ्या सगळ्या. त्याला कसं बोलता येईल? समोरचा माणूस ऐकून घेत नाही, तोंडाचा वास येतो त्याच्या. बोलता येना, बैसता येना. दारूचं अत्यंतिक व्यसन, स्मोकिंग, सिगारेटचं व्यसन. शरीर नुसतं असं काय म्हणतो त्याला, पिंजरा झालाय सगळा. नीट बसता येत नाही, बोलता येत नाही, उभा राहता येत नाही.
प्रसंग काहीच कळेना, शरीर मन हे वळेना, अभ्यासाकडे श्रीराम. असा माणूस अभ्यासाकडे कसा वळेल? सगळं समर्थांनी या समासामध्ये नाव आहे निस्पृहता, पण मानवी शरीर मिळालेलं आहे आणि त्याचा लोक कसा वाया घालवतात त्याचं वर्णन समर्थांनी इथं सांगितलंय. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही, नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे श्रीराम. नुसती वाटवाट, फालतू असंबद्ध बडबड, ती मात्र त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यात तासन तास जातात, पण अभ्यास नाही करा वाटत, लिहावं वाटत नाही, वाचावं वाटत नाही, काही अडलंय तर कुणाला जाऊन विचारावं वाटत नाही, किंवा कुणी विचारलं तर सांगायचा प्रश्नच नाही. यालाच मुळात काही माहित नाही, आडात नाही ते पोहऱ्यात येईल कुठून. आपण असं काहीच येणा आणि शिकविलेही मानेना, आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी श्रीराम. अशी माणसं कशी असतात? ती चांगल्या माणसांनाच त्याची उणे दुणे काढतात. स्वतःला तर काही समजत नाही कसं राहावं, कसं वागावं. बरं, कुणी सांगायला गेला तर त्याचं ऐकत नाहीत, त्यालाच उलट उत्तर द्यायचे. तुला काय घेणं देणं आहे? तुझ्या घरचं येऊन खातोय का? तुला काही मागितलंय का? अहो, रस्त्यावर आपण चाललेलो आहोत आणि कुणी पिचकारी मारली, त्याला जर सांगायला गेलं की अरे थुंकू नको, तो म्हणतो तुझ्या घरचा रस्ता आहे का? काय बोलणार? नाही तर तुझ्या अंगावर आलंय का? किती लोक तयारीचे थे. आपण आज काहीच येना, स्वतःला तर काही समजत नाही आणि शिकवलेही मानेना. कुणी सांगायला गेलं त्याला अरे नीट वाग, असं करू नको, सगळं आयुष्य वाया चाललंय तुझं. थोडा तरी मनाच्या श्लोकांचा अभ्यास कर, थोडे तरी समर्थ साधक या परीक्षेला बस, समर्थ बोधला बस. काही करा वाटत नाही त्याला. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. आपण स्वतः तर वेडा आहे, कसं जगावं हे जर ज्याला माहिती नाही तो वेडाच आहे ना, वेडा आणि दैन्यवाना. पण तो सगळ्या सज्जन लोकांना, साधू संतांना दोष ठेवतो, त्यांचं उणदुणं बोलतो. अंतरी एक बाहेर एक, ऐसा जयाचा विवेक, परलोकाचे सार्थक कैसे घडे श्रीराम. कसा पोचेल हा परलोकाला, याचा ऐकच धड नाही, जयाचे ऐक धड नाही, त्याचं पुढचं कसं असेल ते आयुष्य. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही, समर्थ म्हणतात जो प्रपंची खोटा तो परमार्थी सुद्धा खोटा आहे. ज्याचे ऐक धड नाही, सो माऊली म्हणतीये त्याचे परत्र पुससी काही. काय विचारणार त्याच्या पारलौकिक आयुष्याचा? पारमार्थिक आयुष्याला त्याला तर गंध नाहीये. ज्याला प्रपंच करता येत नाहीये, ज्याला आपण जन्माला आलो कशाला हे माहिती नाहीये, माझं विहित कर्म माझ्या वाट्याला आलेलं काय ते समजत नाहीये. बास झाला आता प्रपंच, सगळं झालंय, स्थिर सावर झालं, मुलं सुना मुली नातं सगळे सगळे व्यवस्थित आहे. आता तरी आपण इकडे या मार्गाला यायला पाहिजे का नाही, हे ज्याला समजत नाही समर्थ त्याला म्हणतात, त्याला पारलौकिक किंवा त्याची पारमार्थिक व्यवस्था कशी होईल? परलोकाला तो जाऊ शकणार नाही, त्यामुळे पारमार्थिक आयुष्य त्याचं सार्थक होईल का नाही हा प्रश्नच नाहीये. कैसे घडे असं विचारतायत समर्थ. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा श्रीराम. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. आता काय झालंय की कुठेतरी काहीतरी आमच्या त्या मित्रासारखं प्रस्तावला म्हणजे प्रायश्चित्त झालं, त्याला वाईट वाटलं, आपल्या आयुष्याचा आपण नाश केला, त्याच्याबद्दल त्याला वैषम्य वाटलं, दुःख वाटलं. आणि मग तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. समर्थ सांगतात किमान आता तरी इथून विवेकाने वागलं पाहिजे. अशी मंडळी असतात बरं का, की ते त्यांचंच खरं करतात.
मी मध्यंतरी देह झाला चंदनाचा हा एक ग्रंथ वाचत होतो. परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले दादांवर तो ग्रंथ आहे. कादंबरी आहे ती, देह झाला चंदनाचा. आपण नक्की वाचली पाहिजे. फार सुरेख कादंबरी आहे. आपण एकदा हातात घ्याल तर ती सोडणार नाही संपेपर्यंत. परमपूजनीय दादांचं सगळं चरित्र त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि दादा किती निस्पृह असल्याशिवाय आज जगामध्ये एक मान्यता प्राप्त चळवळ किंवा एखादं संघटन असेल ते दादांच्या अधिष्ठानावर उभं आहे. स्वाध्याय परिवार. आणि महत्वाचं म्हणजे स्वाध्याय परिवाराचं अकाउंट नाहीये. किती निस्पृहता हो. यशवंतराव चव्हाण आले, त्यांनी ते तत्वज्ञान विद्यापीठ पाहिलं आणि यशवंतरावांनी विचारलं की म्हणाले, अहो हे सगळं तुम्ही करताय, याला निधी कुठे आहे, पैसे कुठे आहेत? ते म्हणाले ते कृष्णाचं काम आहे ना, कृष्ण बघून घेईल. समर्थ कसं म्हणाले, चाफळचा उत्सव 8-10 दिवसावर आलाय आणि धान्य आलेलं नाहीये, रसद आलेली नाहीये, सगळे शिष्य चिंताक्रांत झालेत. समर्थ म्हणाले रामाचा उत्सव आहे, राम पाहून घेईल. आणि कल्याणांना बोलून एका हाती मनाची शते ऐकता दोष जाती पर्यंत 205 श्लोक लिहून दिले. तसं पूजनीय दादा म्हणाले यशवंतराव चव्हाणांना, तो श्रीकृष्ण बघून घेईल ना म्हणाले. योगेश्वर आहे, त्याच्या मनात आहे म्हणून तर हे सगळं होत आहे. मी करतोय किंवा तुम्ही मला काही मदत द्याल तर हे उभा राहील असा अंदाज ना, असा मनामध्ये ग्रह आपण नाही केला पाहिजे. त्या काळामध्ये 1,00,000 रुपये यशवंतराव चव्हाणांनी देऊ केले होते. आणि यशवंतराव चव्हाणांनी हे पुढे सांगितलं होतं की याचा हिशोब आम्हाला पाहिजे नाही. बघा राजकारणी लोक काय काय करू शकतात. यशवंतराव चव्हाण आपल्या परिवारातले आहेत. यशवंतराव चव्हाण त्यांच्या ग्रंथामध्ये लिहितात, तो ग्रंथही मी वाचलेला आहे, आता मला नाव आठवत नाहीये, पण चरित्रात्मक लिहिलेलं आहे. आणि त्यांनी आईबद्दल लिहिलंय. ते म्हणतात, माझी आई एक समास वाचल्याशिवाय कधीही झोपली नाही. दासबोधाचा एक समास माझी आई वाचत होती, त्याशिवाय तिने अंग टाकलं नाही, असं यशवंतराव चव्हाण त्यांच्या चरित्रात्मक कादंबरीमध्ये लिहित आहेत. ग्रंथ आत्मचरित्रपर ग्रंथात लिहित आहेत. यशवंतराव चव्हाण सज्जनगडावर गेले आणि त्यांनी पाहिलं की लाईट नाहीये, सगळीकडे दिवे पाहिजेत. आणि त्यांनी तातडीनं ती सगळी लाईटचे पोल लावून MSEB ला सूचना वगैरे देऊन त्यांनी गडावर लाईट आणून दिला. आपल्या पक्षातले ते. निस्पृह 1,00,000 रुपये देतो. ते खिशातले देणार नव्हते, कुठल्या तरी योजनेमध्ये ते देणार होते तत्वज्ञान विद्यापीठ उभारण्यासाठी. पण परमपूजनीय दादांनी नकार दिला. अहो वयाच्या 27व्या वर्षी काय पगार अमेरिकेमध्ये सांगितलं होतं, तुम्ही इथं आमच्याकडे येऊन राहा, तुम्हाला बंगला आहे, घरी खानसामा आहे, 1 पैसा तुम्हाला लागणार नाही आणि तुमच्या भारतातल्या बँकेच्या खात्यावर एवढा पगार पडेल, इथं तुम्हाला 1 पैसा खर्च करायची गरज नाही. जपानमध्ये तत्वज्ञान परिषद झाली आणि परिषद झाल्यानंतर एक प्रस्ताव त्या परिषदेमध्ये पुढे आला. एक वेगळा त्याला काय कॉन्टिनेंट, इंडियन कॉन्टिनेंटल असं एक नाव दिलं आणि त्याचे प्रमुख तुम्ही आहात. जागतिक शांतता परिषदेमध्ये त्यांना सन्मानाने बोलावण्यात आलं होतं. पण निस्पृहता किती आहे. मला या कुठल्याही पदामध्ये अडकायचं नाही. मला आदिवासींमध्ये जायचंय. मला जनसामान्यांमध्ये तळाला जे लोक आहेत त्यांना वर काढायचं. ज्या लोकांमध्ये माणूस जन्मला किंवा माणूस मेला तरी बकरं कापणे, दारू पिणे हेच करावं लागतंय, त्या समाजाला मला वर आणायचंय आणि जीवन कसं जगावं हे सांगायचंय. एक प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातला. ते एका आदिवासी कुटुंबामध्ये गेले, आदिवासी भागामध्ये गेले आणि तिथं
त्यांनी काही तरुणांना एकत्र बोलावलं, काही वयोवृद्ध ग्रस्तही आले. आता ही सगळी बैठक अशी बसलेली आहे आणि ते सांगतायत माणसाचं जीवन कसं आहे, कसं जगलं पाहिजे वगैरे वगैरे, ते काही असं सांगत होते. तेवढ्यात एक मुलगा उभा राहिला, एक तरुण पोरगा होता. तो म्हणाला, मी टॉयलेटला जाऊन येतो. ते म्हणाले, वाह, तू स्पष्ट बोलणार आहेस, तू खरं कारण मला सांगितलं, जा म्हणाले. तो गेला. प्रसंग किती छोटा आहे बघा, पण लोकांना वर आणणारा जो ज्ञानी पुरुष आहे तो किती खालच्या पातळीपर्यंत जातो आणि त्याला तळमळ किती आहे हे मला तुम्हाला या समासाबद्दल सांगायचे. तो मुलगा गेला झाडीमध्ये आणि 5 मिनिटात येऊन बसला पुन्हा. पूजनीय दादांनी त्याला विचारलं, अरे, म्हणाले, तू टॉयलेटला गेला ना, संडासला जायचं होतं ना तुला? तो म्हणला, हो, जाऊन आलो. ते म्हणले, मग तू हात नाही धुतले, पाय नाही धुतले आणि तसंच येऊन बसला? तो असा बघतच राहिला चेहऱ्याकडे. एक वृद्ध माणूस उठला आणि तो म्हणाला, अहो, आम्हाला वाटलं की तुम्ही काहीतरी धर्माचं आमच्या पोरांना सांगाल. दादांना आज धक्का बसला, पांडुरंग शास्त्री आठवलेंना धक्का बसला. ते म्हणाले, मग मी काही अधर्म सांगतोय का? ते म्हणले, हो, तुम्ही अधर्मच सांगताय. ते म्हणले, मी काय सांगितलं अधर्म ह्याच्यात? तो वृद्ध गृहस्थ म्हणाला, पाण्यामध्ये जलदेवतांचा वास असतो आणि ते पाणी कपाळावर हात मारून घेतला असेल पांडुरंग शास्त्री आठवलेंनी. पण समर्थांना असं वाटतं की जो ज्ञानी पुरुष आहे, जो निस्पृह आहे, जो अधिकारी आहे, त्यांनी कुठेही न अडकता सामान्य जनांना, जनसामान्यांना त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यासाठी झटलं पाहिजे. पुढे समर्थ सांगतायत, आता त्याचा संसार नासला, सगळं झालं. मी जे तुम्हाला कथा सांगितली, माझ्या मित्राची कथा नाही, हे वास्तव आहे. आणि त्याला पश्चाताप झाला. तो प्रस्तावला. त्याला वाटलं की अरे, हे चुकलं आपल्याकडनं, आपण सगळी आयुष्याची धुळधाण केली, आपलं सगळं आयुष्य नासवलं आपण, हे चुकीचं झालं, नाही, आता बदललं पाहिजे. तर मग समर्थ म्हणतात, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा श्रीराम, एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन, येतनी आळसाचे दर्शन, होऊच नये श्रीराम. 2 गोष्टी आहेत महत्वाच्या. जसं समर्थ सुरुवातीला म्हणतात, दास म्हणे सावकाश विवेक पहावा, तसं समर्थ या ओवीमध्ये, ओवी क्रमांक 12 मध्ये म्हणतात, एकाग्र करून या मन. 11 आणि 12 या 2 ओव्यांमध्ये 2 सूत्र समर्थांनी सांगितली आहेत. एक, अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. दुसरं, एकाग्र करून या मन, कॉन्सन्ट्रेशन. बळेची धरावे साधना, साधना केली पाहिजे, साधना, अभ्यास. यत्नी आळसाचे दर्शन होऊच नये. अंगात आळस काय, त्याचं दर्शन सुद्धा नाही झालं पाहिजे, त्याचा संग सुद्धा नको, तोंड पाहायचं नाही आम्हाला आळसाचं. यत्न उदंडची करावा, आलस्या अवघाची दौडावा. किती ठिकाणी सांगितलं आम्हाला समर्थांनी. 350 वर्षापूर्वी यत्न तोची देव जाणावा म्हणणारे संत समर्थ रामदास आहेत. आपलं परम भाग्य आहे, अशा संतांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करतो आहोत. मन एकाग्र करावे. मला परत ते आठवतो तो प्रसंग. पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, रात्री 2:30 वाजता घरी आले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांना बलसाडला जायचं होतं. त्यामुळे आता तेव्हा दळणवळणाची साधनं वगैरे आता काय लोकल आहेत भरपूर, पश्चिम रेल्वे आहे मुंबईहून जाणारी, सारख्या ट्रेन आहेत. 2:30 वाजता ते घरी आले. पूजनीय निर्मलताईंनी दार उघडलं.
त्या म्हणाल्या थोडा आराम करा. ते म्हणाले नाही, आराम नाही करत आता, कारण मला पहाटे लवकर निघायचंय. मी थोडं कॉन्सन्ट्रेशन करतो. माझ्यासारखा माणूस म्हणला असा, आता रात्र झाली, आता काही उद्याचं मी वलसाडला जात नाही, आता मस्तपैकी पांघरून घेऊन झोपी जातो. सकाळी 8-9 वाजेपर्यंत मला उठवू नको. का? तो माझ्यात आळस भरलेला आहे. पण ठरलेलं आहे, जायचंय. पांडुरंग शास्त्री आठवले, अर्धा तास ध्यानाला बसले. मी तुम्हाला मागे म्हणालो की आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, त्यांच्या पंजोबापासून, त्यांच्या पंजोबांची संजीवन समाधी आहे पुण्यात कसबा पेठेत. घराचं नाव पंजोबांनी दिलेलं आहे, वाड्याचं नाव त्या पसायदान. संजीवन समाधी आहे. त्यांचे आजोबा ज्या आसनावर बसून साधना करायचे, ध्यानधारणा करायचे, ते आसन अजून त्या घरामध्ये आहे. किती मोठी परंपरा आहे आपल्याकडे. पांडुरंग शास्त्री आठवले, देह झाला चंदनाचा मध्ये लिहून ठेवलंय सगळं. 20-25 मिनिटं ते बसले, तयार झाले, स्नान वगैरे केलं, नवीन स्वच्छ धोतर, सदरा, टोपी घातली आणि पहाटे 5 वाजता बाहेर पडले. 2:30 वाजता माणूस घरात येतो आणि 2.5 तासानंतर 5 वाजता निघण्यासाठी बाहेर पडतो. किती तळमळ आहे समाजाबद्दलची. असा ज्ञानी पुरुष समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. एकाग्र करून या मन, बळेच धरावे साधन, यत्नी आळसाचे दर्शन, होऊच नये श्रीराम. समर्थ म्हणतात, यत्न्याचा लोक भाग्याचा, यत्नेवीण दरिद्रता. स्फुट काव्यामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि दासबोधामध्ये किती ठिकाणी उल्लेख आहे. किमान 10 वेळा सांगितलंय समर्थांनी, यत्न उदंड करावा, आलस्य अवघाची दौडावा. प्रयत्नविन, प्रयत्नाशिवाय काही नाहीये. आळस नको. आळस उदास नागवणा, नागडं करतो तो, उदास आहे, झोप येते, रोकडा साक्षात्कार आहे, जडत्व निर्माण होतं आळसाने. अवगुण अवघेच सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे, प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ श्रीराम. समर्थ म्हणतात, आता तयारी झाली आहे ना, आळस सगळे सोडलेले आहेत ना, आता परिश्रम करायचे, प्रयत्न करायचे. मग आता साधा सुद्धा अभ्यास नाही, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे. तसं इथं समर्थ म्हणतात, जाड अर्थ, जो अर्थ गंभीर आहे, जो घन आशय आहे, ज्या शब्दांमध्ये, ज्या ग्रंथांमध्ये आशय हा घन आहे, सखोल आहे. म्हणून आमच्या परमपूजनीय अक्का स्वामींनी, अक्का वेलणकरांनी दासबोध सखोल अभ्यास चालू केला. 32 वर्ष झाले, अखंड साधना चालू आहे. कोजागिरी पौर्णिमेला शिवथर घळीत जमायचं, 7 दिवस राहायचं. पाण्याचा प्रपात 100 फुटावरून धो 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 पडत असतो आणि इथं ज्ञानाचा प्रपात असतो. अनेक विषय तज्ञ अनेक विषयांवर बोलत असतात. सगळे साधक कुरू 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 आपले नोट्स काढत असतात. ते विद्यापीठ आहे. शिवथरघळ हे साधकांसाठी विद्यापीठ आहे. दासबोध सखोल अभ्यास, सखोल, ज्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे तो अर्थ उकलता आला पाहिजे. विवर्ता विशेषा विशेष कळो लागे, अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. उत्तम गुणी झाला पाहिजे माणूस. सगळ्यांना हवा हवा असा वाटला पाहिजे. त्याने आपल्याकडे आलं पाहिजे असं वाटलं पाहिजे. त्याच्या जवळ आपण जावं असं वाटलं पाहिजे. नाही तर कशाला आली ब्याद असं म्हणलं तर चालेल का? म्हणून समर्थ म्हणतात, एकाग्र मन झालं पाहिजे, आळस सोडला पाहिजे, प्रयत्न पराकाष्ठा केली पाहिजे. अवगुण अवघेची सांडावे, जे जे अवगुण आहे. पण आमची अवस्था कशी आहे? समर्थ सांगतात, अवगुण वाटती गुण. समर्थांनी याचं वर्णन केलंय सुरुवातीला.
आपण वेडा आणि सज्जन बोल ठेवी. माझे अवगुण जे आहेत ते मला दिसत नाहीत. माझं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याचं कुसळ मात्र लगेच दिसतं. माझ्या चुकांचा मी वकील आहे, दुसऱ्यांच्या चुकाचा मात्र न्यायाधीश आहे. समर्थ म्हणतात हे अवगुण टाकून द्या. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. सांडावे आणि सोडावे याच्यामध्ये फरक आहे. अवगुण अवघेची सांडावे. सांडायला वेळ लागतो का? कारण का आता खरं तर अवगुण आपले जाणार नाहीयेत. समर्थांनी बघा या समासामध्ये 11 ओव्या, पहिल्या 10 ओव्यांमध्ये समास आहेच 20 ओव्यांचा. तुम्ही जर विचार केला, आपण जर विचार केला तर या समासामध्ये केवळ 20 ओव्या आहेत. पहिल्या 10 ओव्या ह्या मूर्ख, आळशी, साक्षेप न करणारा, प्रयत्न न करणारा, कुमार्गी, कुसंगतीच्या माणसाचं वर्णन आहे. पण 10 ओव्यानंतर 11व्या ओवीपासून, जसा 11व्या दशकापासून दासबोध आयाम बदलतो, रंग बदलतो, तसं 11व्या ओवीपासून त्या माणसाचं चरित्र समर्थांनी बदललंय. आणि जे सुटता सुटत नाही, समर्थांनी आपल्याला काय सांगितलं की दास म्हणे सावकाश विवेक पहावा. जो नाश चालू आहे आयुष्याचा तो पटकन नाही सुटणार. पण आता समर्थांना माहिती आहे की आपला जो साधक आहे, आपला जो शिष्य आहे, तो तयार झालाय. तो आता तयार आहे मनाने, शरीराने. त्यांनी ठरवलंय, एकाग्र केलंय मन, त्यांनी दृढ निश्चय केलाय. समर्थांच्या वाङ्मयाचा मी अभ्यास करणार आहे, मी आता माझं आयुष्य बदलणार आहे. आता त्याची तयारी आहे ना. मग समर्थ म्हणतात सोडावे नाही म्हणत. सोडायला उशीर लागतो. पटतं का नाही? हे सोडायचं उशीर लागतो, सांडायला उशीर नाही लागत. माझ्या शेजारी पाण्याचा ग्लास आहे, सांडायला किती उशीर लागतो? आणि एखादं गाठोडे सोडायला किती उशीर लागेल? उशीर नको. आता तयारी झाली आहे ना शरीराची, मनाची, आता पटापट करा. म्हणून समर्थ म्हणतात अवगुण अवघेच सांडावे. अवघेच, एकही अवगुण आता आपल्या अंगात नसला पाहिजे, त्याचं दर्शन सुद्धा नको. उत्तम गुण अभ्यासावे. आता उत्तम गुणांचा अभ्यास केला पाहिजे. ते काही पटकन येणार नाहीयेत, त्याला अभ्यासावा लागेल. प्रबंध पाठ करीत जावे, जाड अर्थ श्रीराम. मग प्रबंध, धाटणी, कथा, या ग्रंथ, या सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात ज्याच्यामध्ये जाड अर्थ आहे, आशय घन ग्रंथ आहेत, सखोल अर्थ दडलेला आहे, अशा ग्रंथांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद, प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे श्रीराम. वेगवेगळ्या प्रसंगी अनेक रचना कराव्या, वेगवेगळ्या प्रसंगी अनेक ग्रंथांचा अभ्यास करावा. नागपंचमी पासून कृष्ण जन्माष्टमी पर्यंत परमपूजनीय स्वामी वरदानंद भारतींनी अवघ्या 27व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे श्रीकृष्ण कथामृत. तो वाचला पाहिजे. 18 सर्ग आहेत, दररोज एक सर्ग वाचायचा. कृष्ण जन्माष्टमीला पुन्हा 4था सर्ग वाचायचा, कारण त्या 4थ्या सर्गामध्ये भगवंताचा जन्म सांगितलाय. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, अहो हे सगळं समर्थांनी केलंय. आधी केले मग सांगितले, नुसता उपदेश नाही केलेला. काय काय लिहिलंय समर्थांनी. मानपंचक, षड्रिपू निरूपण, निराभिमान, रामायण, मनाचे श्लोक, करुणाष्टक, सवाया, अभंग, भारुड, लोकसाहित्य रचना किती केली आहे. आत्ता काही एक आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे. मला आमचे नांदेडचे एक मोठे व्यासंगी आहेत, प्राध्यापक डॉक्टर बादा जोशी. वय झालेलं आहे, पार्किन्सनचा आजार आहे.
पण साहित्याबद्दल बोलायला, कारण त्यांच्या हाताखाली 11 जणांची PhD झालेली आहे. कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, समर्थ या ठिकाणी अभ्यास करावा असं सांगतात. आपण सुरुवातीच्या काळामध्ये अनेक ग्रंथांचा अभ्यास करत असतो. शाळेमध्ये किती विषय येतो? मराठी आहे, हिंदी आहे, एक लँग्वेज आहे, मूळ लँग्वेज आपली भाषा, मराठी भाषा अनिवार्य. मग दुसरी कुठली घेता? इंग्लिश घेता का संस्कृत घेता का हिंदी घेता? असं शास्त्र आहेत, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल. याच्या व्यतिरिक्त कसं वागावं, कसं जगावं ह्याच्यासाठी कुठलं तरी अजून एक विषय असतो. खेळाचा विषय आहे, शारीरिक शिक्षणशास्त्र. कॉलेजला गेलो, आता विषय कमी झाले. PhD ला किती विषय असतात? एकच विषय असतो. आणि किती दिवस अभ्यास करायचा? किमान 3 वर्ष. आमचा एकच विषय आहे, दासबोध. किती वर्ष अभ्यास करायचा? किमान 5 वर्ष. दासबोध सखोल अभ्यास. PhDच्या पुढचा अभ्यास आहे की नाही? त्या PhDच्या मध्ये काळामध्ये 3 वर्ष 4 वर्षामध्ये माणूस एक विषय अभ्यास करतो, त्याच्या डिंग्या मारत फिरतो. माझी PhD झाली, माझी PhD झाली, मोठी नोकरी मिळतो, भरपूर कमावतो. आम्ही एकच विषय, समर्थांचा दासबोध, समर्थांचे मनाचे श्लोक, समर्थांचा आत्माराम, एकच विषय, समर्थांचं वाङ्मय. किती वर्ष अभ्यास करतो? 5-6 वर्ष. मला तर 9 वर्ष लागली दासबोध सखोल अभ्यास पूर्ण करायला. 99चा माझा प्रवेश आहे आणि 2007 मध्ये मी बाहेर पडलेलो आहे. म्हणजे अभ्यास पूर्ण झाला, बाहेर नाही पडलो, उलट पार आत शिरायला मला आनंद वाटला. माझ्यासारखा कच्चा माणूस अभ्यासामध्ये, समर्थ म्हणतात की नाही, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. किमान 5 वर्ष लागतात. नंतर समीक्षकांचा अभ्यास आहे, नंतर पुरवणी अभ्यास आहे. आयुष्य पुरं नाही पडणार एवढा अभ्यास आहे समर्थांच्या वाङ्मयाचा. वाङ्मय फार लांब राहिलो. दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम ह्याच्यातच गटांगळ्या आहेत. त्याच्यात आयुष्य संपून चाललंय. समर्थांनी किती रचना केलेली आहे. करुणाश्रक आहेत, सवाय आहेत, भारुड आहेत. एक भारुड मला आत्ता त्या मी सांगत होतो की आमच्या डॉक्टर बादा जोशींनी मला ते पाठवलं. ते म्हणाले 40 वर्षापूर्वीचं एक पुस्तक मला सापडलंय आणि त्यामध्ये हे पद्य आहे. काय पद्य आहे? बानी मर्दाची, मोडीन खोड तट्टाची, दाना कानात घालीन, दाणा कानात घालीन, चारा दुरून दावीन, पाणी ढवळून पाजीन. बानी मर्दाची, खोगीर गळ्यात घालीन, मेख डोईवर मारीन, घोडे वाळूत पुरीन. बानी मर्दाची. रामदासांचे बोलणे, मन तट्टासी मारणे, सदा स्वरूपी रंगणे. बाणी मर्दाची. मला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणलं समर्थ, आता खरं सांगतो मी तुम्हाला, तुमच्यापासून काय लपवून ठेवायचं? मागे समर्थ आहे, समोर समर्थ भक्त आहेत. खोटं कसं बोलीन मी? मी म्हणालो की हे समर्थांचं पद्य आहे का? ते म्हणाले, अरे खाली लिहिलंय ना, नाव आहे. म्हणलं हो खरंच की, पण म्हणलं सर माझ्या वाचनात नाही आलो. ते म्हणाले, कसला अभ्यास करतो तू? 20-22 वर्ष मोठ्या मोठ्या ह्याच्यानी सांगतो, शेखी मिरवतो. 20-22 वर्ष झाली मी समर्थांच्या चरित्राचा आणि वाङ्मयाचा अभ्यास करतोय. काय अभ्यास केला म्हणाले. माझी मला लाज वाटली, खरं सांगतो. मग मी शोधायला चालू केलं. कुठे अर्थ पद सापडलं. तुम्हाला माहिती आहे का की 1-2 वर्षाखालची एक गोष्ट आहे. अहोजी रामराया तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल. काय त्याला चाल दिलेली आहे, उडती चाल आहे. तुमच्यापैकी किती जणांनी ऐकलंय सांगा. ऐकलं नसेल तर ऐका. समर्थांचा एक अभंग आहे, अहोजी रामराया. काय चाल आहे त्याला. श्रीधर फडकेंनी दिलेलं संगीत आहे आणि दोघींनी गायलेलं आहे.
असं वाटतं की हे समर्थांचं पद नाहीये, कारण चाल अशी एकदम लावणीची चाल आहे. उडती चाल म्हणजे लावणीची चाल आहे. त्याला आपल्याला आश्चर्य वाटतं, समर्थांचं पद आहे. पण हो, समर्थांचा अभंग आहे. अहोजी रामराया. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे आहे ते. मी तर मेलवर टाकून ठेवलंय. व्हॉट्सअपवरनं कधी गायब होईल माहिती नाही. त्यामुळे मी माझ्या मेलवर ते पद्य ठेवलेले, ते गाणं ठेवलेलं आहे. आणि मग आता मला हे असं वाटलं की खरंच हे समर्थांचं पद आहे. समर्थ जे म्हणतात, पद प्रबंध श्लोक प्रबंध नाना धाटी मुद्रा छंद प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजोण जाणावे. उगेची वाउगे शिणावे कासयासी. विनाकारण शिणू नये, पण कुठं काय गावं, ताळ प्रबंध गात जावे. समर्थांनी आपल्याला शिकवलेलं आहे. संगीत आलं पाहिजे, उच्चारण आले पाहिजे. धात माती दे रे राम, धात माता दे रे राम. कोमळ विमळ करणी दे रे राम, कोमळ वाणी दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, मजविण ते तू दे रे राम. मला जे माहिती नाहीये ते तू दे. समर्थांनी मागितलेले रामाकडे. मग आता हे मला प्रश्न पडला. अमृता सुभाष त्यांनी गायलेलं आहे म्हणे. आपले सगळे पोचलेले आहेत, सगळे समर्थांचे शिष्य समर्थांच्या धाटणीप्रमाणे अभ्यास करतायत. बाणी मर्दाची मोडीन खोड तट्टाची. आता या ठिकाणी मी विद्याताई लव्हेकरांना हे पाठवलं. त्यांनी लगेच त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरचं विवेचन पाठवलं. 1-2 मिनिटांमध्ये मी ते तुम्हाला सांगतो कसा अभ्यास केला पाहिजे. समर्थ म्हणतात ना, जाड अर्थ काढला पाहिजे, कानडेची अभ्यासावे, असाध्य ते साधावे. जे अवघड आहे सोपं आहे ते कुणीही करील हो. पण आपण समर्थ शिष्य आहोत, समर्थ भक्त आहोत. जे अभ्यासपूर्वक करायचंय, जे असाध्य आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जे कानडे आहे, सरळ नाहीये, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्याच्यामध्ये जाड अर्थ आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. जाड कथा मज दे रे राम, समर्थ सांगतात ना. आता हे बाणी म्हणजे दिलेला शब्द आहे. बाणी म्हणजे वाणी, मी दिलेला शब्द आहे. समर्थ सांगतायत बाणी मर्दाची. मर्द आहे, बहादर आहे, त्याने दिलेला शब्द आहे. समर्थ त्या मर्दाची, त्या मर्द या अवस्थेमध्ये आहेत. काय सुरेख अर्थ भरलेला आहे. बाणी म्हणजे दिलेला शब्द, मर्दाची म्हणजे हिम्मत बहादर माणसाचा शब्द आहे तो. तट्टू म्हणजे घोडा नव्हे. तट्टू म्हणजे लहान वयात असलेला घोडा, अवखळ, न ऐकणारा, दुराग्रही, हट्टाला पेटलेला. कोण आहे असं? आमच्या मध्ये असलेलं मन आहे. हट्टाने पेटतं, दुराग्रही आहे, लवकर समजत नाही, लवकर ऐकत नाही. म्हणून तर 205 श्लोक सांगावे लागले. तट्टू सांगितलं. दाणा कानात घालीन. मला मोठं आश्चर्य वाटलं. दाणा तोंडात घालायला पाहिजे का कानात घालायला पाहिजे? समर्थ म्हणतात दाणा कानात घालीन. काय? राम नामाचं बीज हे दाणा आहे आणि ते त्याच्या कानात घालीन. समर्थ सांगतायत अशा अवखळ तट्टूच्या, अशा अवखळ मनाच्या कानामध्ये राम नामाचं बीज मी घालीन असं समर्थ सांगतायत. आणि हे माझा शब्द आहे, मर्दाचा शब्द आहे. चारा दुरून दावीन. तत्व स्वरूपाचा तारा आहे, चारा आहे. त्याचा तत्व झाडा मी करीन आणि त्याला निज स्वरूपाचं जे बीज आहे, तो जो चारा आहे, ते जे ज्ञान आहे, त्याला मी गोडी लावीन, लांबून दाखवून. लांब हिरवळ आहे, अबलख वारू जाईल का नाही तिकडे? त्याला ते खावं वाटतं. गवत, लुसलुशीत गवत, ते खावं वाटतं त्याला. म्हणून समर्थ म्हणतात चारा दुरून दावीन. कारण जवळ नेताच येणार नाही ना. आपण तनुचतुष्टय समासामध्ये पाहिलं, तत्वांचा निराश केल्यानंतर जे स्वस्वरूप उरतं
ते कुणी हातात धरून दाखवू शकतं का? ते दुरून दाखवलं पाहिजे. काय रचना आहे समर्थांच्या शब्दांची. चारा दुरून दावीन, स्वस्वरूपाचं ज्ञान मी त्याला दुरून करवीन दुरून लांबून, मग तो आपोआप त्या रस्त्याला जाईल. पाणी ढवळून पाजीन, खरं तर पाणी ढवळलेलं गढूळ होईल का नाही हो? आपण पाहतो की पाणी जर आणायला गेलं, गौतम बुद्धांच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. गौतम बुद्ध एका नदीच्या काठावर बसलेले त्यांच्या शिष्यांसोबत, आणि ते एका शिष्याला सांगतात की जाऊन पाणी घेऊन ये, मला तहान लागली. तो शिष्य लोटा घेऊन त्या नदीच्या काठावर जातो, पण त्या नदीतून एक गाडी येते आणि ती गाडी भर 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 बैल धावत पळत ती गाडी निघून जाते. आणि ती गाडी गेल्यामुळे त्या नदीतलं पाणी सगळं गढूळ होतं, ढवळल्या जातं. ते पाणी आणता येईल का? तो शिष्य परत येतो, गौतम बुद्धांना म्हणतो, स्वामी पाणी गढूळ झालंय. ते म्हणाले, का? आपण तर आता येताना शांत होतं. तो म्हणाला, एक गाडी आली तिथून, धडधड धडधड करत गाडी गेली, बैलगाडी, आणि सगळं पाणी गढूळ झालं. काय करू? म्लान वदने शिष्य बैसला. समर्थ त्यांच्या आत्मारामामध्ये सांगतात, दासबोधामध्येही सांगतात की म्लान वदने शिष्य समोर बसला. त्याला वाईट वाटतंय की मी स्वामींनी मला सांगितलं, गुरुजींनी मला पाणी आणायला सांगितलं, आणि मी पाणी नाही आणू शकत, त्यांची तृष्णा नाही भागवू शकत. चेहऱ्यावर खंत आहे. गौतम बुद्ध म्हणाले, काही करू नको, शांत बस. थोडा वेळ शांत बसवलं. म्हणाले, आता जा. तो गेला. स्वच्छ पाणी, ते पाणी त्यांनी आणलं, गौतम बुद्धांना दिलं, गुरुजींना दिलं. गुरुजी म्हणाले, वाह. पाणी पिलं, प्रसन्न चेहरा. त्याच शिष्याला आनंद वाटला. ते म्हणाले, आता आनंदी आहेस तू? तो म्हणाला, हो स्वामी, आपण मला पाठवलं, पण मी अगोदर पाणी नाही आणू शकलो, पण आता पाणी मी आणलं, आणि त्याच्याने तुम्हाला प्रसन्न वाटलं, छान वाटलं, मला आनंद आहे. ते म्हणाले, काय केलं तू? मला पाणी आणण्यासाठी तू काय केलं? तो म्हणाला, काही नाही, तुम्ही मला सांगितलं त्याप्रमाणे मी शांत बसलो. आता शांत बसण्याची वेळ आहे का नाही? कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियड मध्ये, आणि ही शांतता असताना आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणं हे किती श्रेयस्कर आहे. नरदेहामध्ये नरदेही दुर्लभ आयुष्य, त्याचं सत्कारणी लावतोय आपण सगळे. समर्थ इथं म्हणताय, त्याला मी ढवळून पाणी पाजीन. आंबिलीचं पाणी हे ढवळून पाजावं लागतं, नाही तर पीठ खाली तळाला बसतं. आता इथं समर्थांना असं सांगायचंय की मनाला हलवून हलवून सार काय आसार काय हे सांगणं म्हणजे पाणी ढवळून पाजीन. ढवळल्याशिवाय सार आसार नाही समजणार. म्हणून समर्थ म्हणतात, पाणी ढवळून पाजीन. खोगीर गळ्यात बांधीन, खोगीर पाठीवर टाकायचंय. पण इथं समर्थ म्हणतात की खोगीर म्हणजे ते मुसका लावलेला तोंडाला, हे खा ते खा ते खा, ललित कादंबरी वाच, दिवाळी अंक वाच, ही कादंबरी वाच, ते वाच, असं नको करू. म्हणून त्याच्या तोंडाला मुस्क बांधीन आणि डोईवर खुंटी मारीन. एका ठिकाणी खुंटी मारीन, त्याला बांधून ठेवीन. याचाच अभ्यास कर, काही वाचू नकोस दुसरं. काही वाचायची, काही ग्रंथ उठबस करायची गरज नाही. समर्थ वाङ्मय वाच, बाकी काही करू नको. तोंडाला मुस्क बांधीन आणि एकाच ठिकाणी ठेवीन, म्हणजे मनाला स्थिरता दे. शांत बस. एक देव एक भाव, एक देव एक ठाव, असा अभ्यास मी त्याला करायला लावी. घोडे वाळूत पुरीन. पुरायचंय का घोड्याला? त्या तट्टूचा घोड झालाय आता मॅच्युअर्ड आहे. समर्थ त्यांच्या पद्यामध्ये म्हणतात, घोडे वाळूत पुरीन बाणी मार्दाची.
शब्द दिलेला आहे मी, मर्दाचा शब्द आहे. घोडे वाळूत पुरीनं म्हणजे काय? वाळूवरून धावता नाही येत. कधी पळालात का तुम्ही सागराच्या काठावरून वाळूतून? नाही पळता येत. आमच्या पायांना पेर आहेत, त्यामध्ये वाळू जाते. म्हणून वाळवंटातलं जहाज कुणाला म्हणतात? उंटाला म्हणतात. त्याला बोट आहेत का हो? त्याला बोट नाही आहेत, त्यामुळे तो पळू शकतो. वाळूमध्ये समर्थ म्हणतात, घोडे वाळूत पुरीनं, वाळूवरून त्याला पळता येत नाही. त्याला संथ गतीनं चालायला लावील, त्याला रामनाम घ्यायला लावील. संथ गतीनं रामनाम घे. वाळू घोडे वाळूत पुरीनं, रामनामाच्या वाळूमध्ये मनाच्या मनरूपी घोड्याला मी पुरून टाकीन, त्याला पळता नाही येणार. हळुवारपणे गुंतवून टाकीन. पुढे समर्थ म्हणतात, रामदासांचे बोलणे मन तट्टासी मारणे. मन रूपी अवखळ अबलख वारू जो आहे, अजून घोडा नाही झालेला. आपण म्हणतो का नाही, घोडा एवढा मोठा वाढला पण अजून समजत नाही कसं वागावं. ते समर्थ आम्हाला इथं सांगताय, कसं वागावं, कसं बोलावं, कसा निस्पृह व्याप करावा. पुढे समर्थ म्हणतात, रामदासांचे बोलणे मन तट्टासी मारणे, सदा स्वरूपी रंगणे बाणी मारदाची. फार सुरेख काव्य असे अनेक भारुड, अनेक लोक साहित्य रचना याचा अभ्यास आता मंडळी करतायत या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. पुढे समर्थ म्हणतात, दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोण म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण श्रीराम. आता समर्थ इथं समर्थांमधला लोकसंग्राहक जागा झाला, लोकसंघटक जागा झाला. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजोन जाणावे, उगेची वाउगे शिणावे कासे असी. दुसऱ्याचे अंतर जाणावे, दुसऱ्याचं अंतःकरण जाणलं पाहिजे. त्याला काय हवं काय नको हे बघितलं पाहिजे, त्याची काय अडचण आहे ती समजली पाहिजे. आदर देखोन म्हणावे, आदर त्याच्या प्रती दाखवला पाहिजे. आपण त्याला विचारलं पाहिजे, काय तुला पाहिजे, मी काही तुझ्या मदतीला येऊ शकतो का. समर्थ उद्धवांना लिहिलेल्या पत्रात सांगतात की नाही, सोयऱ्या धैर्याची मुले, तीक्ष्ण बुद्धीची सखोले, त्यांना जवळ घ्यावं, त्यांना विचारावं, का बाबा तू नाराज आहेस. हो माझं असं झालं तसं झालं. काल मला आपल्या एका अभ्यासार्थीचा, एका साधकाचा फोन आला. तो म्हणाला, मे पासून माझ्या मागे एवढे उपद्व्याप लागले. मी आजारी होतो, माझी मुलगी आजारी आता, एकुलती एक मुलगी आहे आणि ती आजारपणात आहे. या सध्याच्या परिस्थितीमध्ये आजारपण नको वाटतंय. समर्थ माझ्याकडे का नाही पाहत आहेत, समर्थ माझी किती परीक्षा घेणार आहेत, मला काहीतरी उपाय सांगा. मनाला हळवळ केलं पाहिजे. दुःख ऐकता दुःख जाते, मग ते सवेची धरते मैत्र भाव. मग त्यासी एकांताने यावे, त्यास काही उपदेश यावे. समर्थ सांगतात आपल्याला पत्रामध्ये. आणि समर्थ शेवटी सांगतात, त्याला शेवटी आमच्याकडे पाठवून द्या. फायनल ब्रेन वॉशिंग, सकळ गोवा उगवू आम्ही. फायनल ब्रेन वॉश मी करतो, समर्थ सांगताय. समर्थ इथं म्हणताय, दुसऱ्याचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे, जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण श्रीराम. ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना. त्याला तीच उपासना करायला लावावी. असं म्हणू नये, कशाला त्या फंदात पडला, दे सोडून, ते ये तू माझ्यासोबत. नाही, ती उपासना करत राहा. असं आहे की आपल्या या व्यासपीठावरच्या अपर्णा वांगीकर, त्यांनी मला तो अनुभव सांगितला त्यांचा, मागेच सांगितला, आज तो आठवला आता. ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकावे ना. समर्थवती सुनील दादा चिंचोळकरांना त्यांच्याकडे त्या गेल्या आणि त्यांनी सांगितलं की मी सोहम साधना करतेय, माझी गुरु परंपरा ही आहे. नाशिकचे आमचे सद्गुरू परमपूज्य बुराडे गुरुजी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी साधना चालू आहे. पण मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करते. असं आपल्या आयुष्यातही घडलेलं आहे, अनेक जणांच्या आयुष्यात घडलेलं आहे.
मेधा कुलकर्णी आहेत, त्यांचे जालनापूरकर महाराजांचं घराणे, त्यांचे सद्गुरू ते आहेत. त्यांची कृष्णाची उपासना आहे. अहो, स्वतः परमपूजनीय अक्का स्वामी, त्यांची कृष्णाची उपासना आहे, गोपाळ कृष्णाची उपासना आहे. अंबरनाथला गोपाळ कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे, मुरलीधराचं मंदिर आहे. पण अभ्यास साधना त्याला काही वावग आहे का? समर्थवती सुनील दादा चिंचोळकर वांगीकरांना म्हणाले, नाही, तीच उपासना चालू ठेवायची, अभ्यास करा. जालनापूरकर महाराज म्हणाले, नाही, उपासना तीच चालू ठेवा. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले. मिळून अवघे एकची झाले, स्वरूपातीत. हा भेद आमच्या लक्षात आला पाहिजे. अद्वैतपणा, अद्वैत तत्वाचं आम्हाला शिक्षण मिळालंय, समर्थ आम्हाला देत आहेत. मग त्यामध्ये आपण समर्थ जसं सांगतायत, ज्याची जैसी उपासना तेची गावे चुकाविना. तिथे कुठेही चूक नको, त्याचंच गायन केलं पाहिजे, तीच साधना चालू ठेवली पाहिजे. राग ज्ञाना, ताळ ज्ञाना, अभ्यास हवे. रागाचा अभ्यास करायचा, तालांचा अभ्यास करायचा, आलापांचा अभ्यास करायचा, सगळं जमलं पाहिजे. पाठ उदंडची असावे, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे, स्मरण अंतरी श्रीराम. जे मी सांगितलंय त्याचं स्मरण ठेवा. जे अंतरी सांगितले त्याचं स्मरण अंतःकरणामध्ये ठेवा. जे पाठ आहे त्याचा सारखा अभ्यास करावा. मागील पाठ पुढे सपाट असं नको. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा, अर्थ मनी श्रीराम. तुम्ही निस्पृह आहात, तुम्हाला धर्म प्रसार करायचा आहे, तुम्हाला अनेकांना या संप्रदायात जोडून घ्यायचं आहे. मग ते तुझं वेगळं माझं वेगळं असं नाही म्हणता उपयोगी आहे. सगळ्यांना एकत्र घ्यायचं आहे, सगळ्यांना एक करून चालायचं आहे. एका मुशीमध्ये सगळ्यांना बांधायचं आहे, एका मोळीमध्ये सगळ्यांना बांधायचं आहे. समर्थ संप्रदाय वाढता ठेवला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं करत असताना सुद्धा अखंड एकांत सेवावा. काय विरोधाभास आहे? समर्थ म्हणतायत निस्पृह आहात तुम्ही ज्ञानी आहात. समाजाचं उन्नयन करायचं आहे, समाजाचा उद्धार करायचा आहे, लोकांमध्ये राहिलं पाहिजे, अनेकांना त्यांच्या जवळ जायला पाहिजे, दुसऱ्याचं अंतर जाणलं पाहिजे, त्याला आदर देखून आपल्यामध्ये घेतलं पाहिजे, लोकसंग्रह केला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना अखंड एकांत सेवावा कसं शक्य आहे? या चरणाचा अर्थ आहे लोकांमध्ये असताना सुद्धा तुम्हाला एकांताचं सेवन करता आलं पाहिजे. म्हणजे काय? लोकांमध्ये लिप्तता नको. किती मोठा संदेश समर्थ आम्हाला इथे देतात. आहात तुम्ही लोकांमध्ये, जनसामान्यांप्रमाणे वागता आलं पाहिजे, पण परमात्म्याशी अखंड तदाकारता आम्हाला सोडून उपयोगी नाही. ती तदाकारता ठेवता आली पाहिजे. परब्रह्माशी तदाकारता आम्हाला ठेवता आली पाहिजे. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य आम्हाला ती कसं जगता यायला पाहिजे ते समर्थ इथं सांगताय. ग्रंथ मात्र धांडोळावा. परमपूजनीय आप्पा म्हणतात, स्वामी वरदानंद भारती, गळून पडे पिकले पान, देह झाला व्याधी क्षीण. असं असताना म्हणीन करावा खेद, मत ग्रंथांचा अभ्यास हीच गुरुपूजा. समर्थ इथं म्हणतात ग्रंथ मात्र धांडोळावा. सगळा ग्रंथ तुम्ही उघडून पाहिला पाहिजे. ऐका, ग्रंथ सोडू नका. सावकाश त्याचा अभ्यास केला पाहिजे. अवघा ग्रंथ धांडोळावा, त्याचा सगळा अभ्यास केला पाहिजे. शब्दाचा अभ्यास केला पाहिजे. एका चरणाचा, एका ओवीचा, एका श्लोकाचा, एका समासाचा, एका दशकाचा अभ्यास करत 20 दशकांचा 200 समासांचा ग्रंथ आपल्याला धांडोळता आला पाहिजे. त्याचा अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं. समर्थ म्हणतात प्रचित येईल तो घ्यावा, अर्थ मनी. अनर्थ नाही. आणि त्याची प्रचिती घेतली पाहिजे. प्रचिती घेता आली पाहिजे, अनुभव घेता आला पाहिजे. आणि अनुभवाशिवाय बोलू नये.
प्रचिती आल्याशिवाय बोलू नये. समर्थांनी सांगितलं की नाही, प्रचितीचे बोलणे भुंकून गेले श्वान. एखादं कुत्र येतं, भो 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 करता निघून जातं. प्रचिती शिवाय बोलणं म्हणजे श्वानाचं भुंकणं आहे. कुणी मनावर घेत नाही. किंवा काही वेळा त्याचं भुंकणं, त्याचं रडणं लोक अपशब्द मानतात, त्याला तिथून हाकलून देतात. असं झालं पाहिजे का? समर्थांचा निस्पृह ज्ञानी पुरुष, समाज उद्धारासाठी झटणारा, समाजासोबत व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी याचा विकास करणारा, याला स्थैर्य देणारा असा समर्थ भक्त समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. आणि आपण तो करतो आहोत. असाच अभ्यास आपण मागच्या 3 महिन्यापेक्षा 96 भागांमध्ये आपण तो अभ्यास चालवलेला आहे. समर्थ म्हणतात, चाळना करावी सर्वे, एकांती राहता बरे. एकांत मानला ज्याला, त्याला साधे हळूहळू. अखंड एकांत सेवावा. एकांत जयासी मानवला, सर्व आधी कळे त्याला. पुढे काय होणार आहे याचा अनुमान, याचा अंदाज त्याला येतो. एकांत सेवता आला पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात, एकांत सेवता आधी चाळना करिता बरी. चाळना केली पाहिजे एकांतात, अभ्यास केला पाहिजे, विवरण केलं पाहिजे. अभ्यासी लाविता बुद्धी अकस्मातची संभवते. आणि जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला अचानकपणे, अकस्मात अभ्यास करत असताना, एकांतात असताना, ग्रंथ धांडोळत असताना समर्थ पुढे उभे राहतात. अकस्मात असे समर्थ आमच्या समोर उभे राहावेत. आम्हाला त्यांनी ज्ञान द्यावं, आम्हाला त्यांनी आपलंसं करावं. म्हणून हा अभ्यास पुढे चालू ठेवण्यासाठी उद्या दुपारी पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.